नमस्कार शेतकरी बंधूंनो, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आयुष्यमान भारत कार्ड कसे बनवायचे, त्यासाठी काय पात्रता आवश्यक आहे, तसेच या कार्डाचा वापर कसा करायचा, या अशा सर्व गोष्टीबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत। तर व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर शेतकरी बंधूंनो, तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या पुढच्या योजनेची माहिती आपल्याला सर्वात अगोदर पोहोचणार। चला तर शेतकरी बंधूंनो, सुरू करूया। आपले भारत सरकार देशातील प्रत्येक गरीब वर्गातील व्यक्तींसाठी विविध योजना राबवत असते। बहुत योजना ह्या महिला, लहान मुले, शेतकरी आणि विद्यार्थी यांच्यासाठी राबवल्या जातात। या सर्व योजनांमध्ये सर्वात महत्त्वाची असते ती आरोग्य योजना। आजही भारतातील बऱ्याच लोकांना चांगला आरोग्य सुविधा मिळत नाहीत, म्हणून देशातील प्रत्येक गरीब व्यक्तीला चांगल्या प्रकारचा आरोग्य सुविधा मिळाव्या यासाठी भारत सरकारने एक उत्तम योजना सुरू केली आहे, ज्याचे नाव आहे आयुष्यमान भारत योजना। त्याला प्रधानमंत्री जन आरोग्य योजना असेही म्हटले जाते। या योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थ्याला एक हेल्थ कार्ड दिले जाते। मित्रांनो, याचा अर्थ कार्डला आयुष्यमान गोल्डन कार्ड असेही म्हटले जाते। या योजनेत अंतर्गत देशातल्या जवळपास 50 कोटी लोकांना एका वर्षात 5 लाखपर्यंतची मोफत ट्रीटमेंट दिली जाते। या गोल्डन कार्डच्या मदतीने तुम्ही देशाच्या केलेल्या कोणत्याही प्रायव्हेट किंवा गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊ शकतात। यात डॉक्टरची फी, औषधीचा खर्च, ऑपरेशनाचा खर्च या सर्व गोष्टींचा समावेश होतो। चला तर मित्रांनो, आपण बघूया आयुष्यमान गोल्डन कार्ड हे आपण कशा पद्धतीने काढू शकतो। तर सर्वप्रथम मित्रांनो, तुम्हाला PMJच्या ऑफिशियल वेबसाईटला म्हणजे pmj.gov.in ला भेट द्यायची आहे, म्हणजेच pmj.government.in ला। त्यानंतर वेबसाईट उघडल्यावर डाव्या बाजूला वरती मेनूचा ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करायचे। त्यानंतर पोर्टल या ऑप्शनमध्ये जायचे आहे। आता तुम्हाला विलेज लेवल म्हणजेच SECC डाटा असा ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा। त्यानंतर आता नेक्स्ट पेजवर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे व गेट OTP या बटनवर क्लिक करायचे आहे। थोड्या वेळात तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल, तो टाकून नंतर दिलेला कॅप्चर टाकायचा आहे व नंतर लॉग इन बटन यावर क्लिक करायचे आहे। आता नेक्स्ट पेजवर तुम्हाला एक इंटरफेस आलेला दिसेल, त्यात विचारलेली माहिती टाकून तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात का ते चेक करू शकतात। माहितीमध्ये तुम्हाला खालील सर्व माहिती टाकायची आहे। ते नाव, जिल्ह्याचे नाव, ब्लॉक, तुम्ही ग्रामीण भागात असाल तर ब्लॉक ऑप्शन निवडा आणि जर शहरी भागातून असाल तर ULB ऑप्शन निवडा। तालुका किंवा जवळचे मोठे गाव ब्लॉकमध्ये टाका। गावाचे नाव, विलेज नेम टाका। शेवटी सर्च ऑप्शनवर क्लिक करायचे आहे। मित्रांनो, आता तुमच्या गावातून जे लोक या योजनेसाठी पात्र आहात त्यांच्या नावाची लिस्ट तुम्हाला डाउनलोड करायची आहे। त्यासाठी थोडे खाली स्क्रोल करून PDF आयकॉन ऑप्शनवर क्लिक करा। आता ती PDF उघडा आणि लिस्टमध्ये तुम्हाला तुमचं नाव शोधायचे आहे। जर तुमचे नाव असेल तर तुमच्या नावासमोर एक फॅमिली ID दिलेला असेल, तो कॉपी करून सेव्ह करा किंवा स्क्रीनशॉट काढा। मित्रांनो, तुम्हाला आता KYC करायची आहे। ही KYC तुम्ही कोणत्याही सरकारी किंवा सूचीबद्ध केलेल्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये तुम्हाला KYC फॅसिलिटी मिळून होईल। तसेच कोणत्याही जनसुविधा केंद्र CSC सेंटरमध्ये तुम्हाला ही सुविधा मिळून जाईल। तिथे तुम्ही 30 रुपये फी भरून KYC पूर्ण करू शकतात। मित्रांनो, KYC झाल्यानंतर 10 दिवसानंतर तुमचे कार्ड इश्यू केले जातात व तसे तुम्हाला SMS वर नोटिफिकेशन ही मिळते व नंतर तुम्ही पोर्टलवरून तुमचे कार्ड डाउनलोड करू शकतात किंवा CSC सेंटरला भेट देऊ शकतात। मित्रांनो, वर सांगितलेल्याप्रमाणे हे कार्ड बनवण्यासाठी 30 रुपये मोजावे लागतात, परंतु आयुष्यमान गोल्डन कार्ड आता मोफत बनवले जात आहेत, त्यामुळे ही गरीब लोकांसाठी खूप दिलासादायक बाब आहे। मित्रांनो, आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड काढण्यासाठी कागदपत्र लागतील। यासाठी योजनेसाठी तुम्हाला ओळखपत्र, आधार कार्ड,
शिक्षापत्रिका, पासपोर्ट आकाराचा फोटो व रजिस्टर मोबाईल नंबर इत्यादी कागदपत्रे लागतील। तर मित्रांनो, हे होती आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड काढण्याची संपूर्ण माहिती। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला येणारे पुढचे व्हिडिओ हे लवकरात लवकर मिळतील। तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।